शिपाई आहे, कामाटी आहे, काम करणारे या अतिशय म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे, या सर्वांना कर्जाचा फार मोठा प्रश्न होता, कोणी जवळ घेत नव्हतं. आणि अशा वेळेला आपण या सर्व विस्थापित लोकांना एकत्र केलं आणि 8 मार्च 1999 रोजी ही या पतसंस्थेची स्थापना केली. बघता बघता चांगला प्रतिसाद मिळाला आपल्या सर्वांच्या सहकार्याने. हे एक टीम वर्क आहे, हे ह्या सगळ्यांना मिळून न्यायचं, हे तुम्हाला सांगतो हे टीम वर्क चांगला असल्यामुळं माझे सर्व संचालक या ठिकाणी अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत, सहकार्य करणारे आहेत. एकमुखी हा कारभार चालला असल्यामुळं आज आपण 15 ते 16 कोटी ठेवीपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि म्हणून दरवर्षी आम्ही 25 ते 30% डिव्हिडंड देतोय, 25 ते 30%. आज आपल्याला जरी या ठिकाणी 12% डिव्हिडंड आपण प्रत्यक्ष या जनरल मिटिंगच्या निमित्त जाहीर केला असला तरी 10 ते 12% साहेब आम्ही भेट वस्तू मोठी चांगल्यापैकी 1,500-2,500 हजारपर्यंत या ठिकाणी भेट वस्तू देत असतोय. आणि गेले 25 वर्ष सतत वर्ग ऑडिट वर्ग चांगल्यातला चांगला कारभार या ठिकाणी. या गेल्या आर्थिक वर्षामध्ये आमचे चांगले भूतपूर्व ऑडिटर SR पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालंच आहे, परंतु त्या माणसाचं सहकार्य आम्ही कधी विसरू शकणार. माझे 2 संचालक या ठिकाणी कन्नड शाळेचे ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब अपघाती निधन झाले. त्यांचे आपल्या गावाकडे जात होते, पती आणि पत्नी दोघे जात असताना पुत्र आडवा आलं साहेब आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघाती निधन झालं. माझे दुसरे एक संचालक शेडसाळ गावच्या सरपंच मॅडम आहेत, त्यांचे पती प्राथमिक आश्रमशाळा कुरुंदवाड महावीर शिरडोने आपल्या साहेब या कोल्हापूर रोडला जे डंपर येतात साहेब चिपरी फाटा आहे, त्या चिपरी फाट्याच्या साहेब 2 महिन्यापूर्वी त्यांचा अपघाती निधन झालं. असे माझे 2 चांगले संचालक या चालू आर्थिक वर्षामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. अतिशय भरपूर संचालक होते, मन मिळवून होते, प्रत्येक माझ्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असायचा. आणि साहेब आम्ही एकच उद्दिष्ट ठेवलं बघा, जे जे या ठिकाणी रंजले गाजलेले ज्याला खरोखर गरज आहे, मग जिल्हा परिषद लोकांच्या भरपूर पतसंस्था आहेत, माध्यमिक शाळेचा भरपूर पतसंस्था आहे, पण साहेब या लोकांना कोणी वाली नव्हतं. आश्रमशाळामध्ये 6 महिने वर्षभर साहेब पगार होत नव्हते, या लोकांना कोण तिथं वाली नव्हता. विना अनुदानित लोकांना 20% अनुदान आहे, अनुदान चालू झालेलं नाही आहे, परंतु तुम्हाला सांगतो त्यांची अडचण आहे. कोण अडचण काढणार साहेब? आम्ही कुठलेही कायदे वगैरे मानत बसलो नाही, सगळे कायदे धारवर बसलो. पहिला ह्या लोकांची अडचण, त्या लोकांना तुम्हाला सांगतो नोकरीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी परमनंट व्हायला पाहिजे. ही लोक आपल्या कुटुंबामध्ये सुखी समाधानी राहिले पाहिजे. बऱ्याच शेकडो लोकांनी साहेब या ठिकाणी जमिनी घेतल्या, प्लॉट घेतले, आपापली घरं बांधली, स्थिर स्थावर झाले. बँक काय कर्ज देत नव्हतं, शिक्षकांना पगार फार कमी, आणि मग त्या ठिकाणी मागायला गेलं तर तारण काहीतरी द्या, त्याशिवाय कर्ज मिळणार नाही, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आधार जो होता तो या पतसंस्थाचा होता. आणि या ठिकाणी या संचालक मंडळातील याच्यापूर्वी म्हणजे गेल्या 25 वर्षातलं जे संचालक मंडळ की ज्यानं जमादार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्याने खरोखर त्या ठिकाणी पारदर्शी कारभार केला. म्हणूनच या ठिकाणी ही म्हणजे पतसंस्था स्वमालकीच्या इमारतीमध्ये म्हणजे आज बघितलं जवळजवळ 7 कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी दिले. सभासद संख्या 191, म्हणजे 191 सभासदांना 7 कोटी रुपये त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं या पतसंस्थेकडून झाली. आणि आज आपण सगळ्या पाल्यांचा आज वेगवेगळ्या पद्धतीने सत्कार केला. कोण इंजिनिअरिंग झालं, कोण MBBS झालं. आता उद्या हे इंजिनियर आणि MBBS झाले, ही परत पुण्याला आणि मुंबईला परत नोकरी, म्हणजे आपण जे आईवडिलांनी ज्या शाळेमध्ये नोकरी केली परत त्या मुलांच्या वाटणीला परत पुण्या आणि मुंबईची नोकरी न देता ती मुलं आपल्या आईवडिलांच्या कशी राहिली पाहिजेत, त्यासाठी म्हणून त्याला उभा करण्याचं काम हे त्याला खऱ्या अर्थानं उद्योजक करायचं, त्याला व्यापार करायला शिकवणं, हे खऱ्या अर्थानं ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून
जसं आपण त्या मुलाला आज शिक्षणाच्या बाबतीत त्याला समृद्ध केलं, त्याच पद्धतीनं त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला सुद्धा ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण जर मदत घेतली तर निश्चितपणे ह्या संस्थेला सुद्धा अधिक नफा या संस्थेचा सुद्धा वाढेल आणि उद्याचे भविष्यात त्या मुलांच्या माध्यमातून आज एक जरी मुलगा जरी उद्योजक झाला तरी सुद्धा त्याच्या माध्यमातून 4-5 लोकांना रोजगार निर्मिती, म्हणजे ज्या रोजगारातून आपण आपल्या मुलाला उभा केलो त्या मुलानं आज 4-5 परत नवीन रोजगार निर्माण केला. ही खऱ्या अर्थानं संकल्पना त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आणि आज पतसंस्थेकडे आपल्या अनेक टीव्ही आपल्याकडे शिल्लक आहेत आणि असं असताना आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे असं माझ्यासारख्या एक प्रामाणिक कार्यकर्त्याचं एक मत आहे. त्या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पतसंस्था असेल किंवा सभासद म्हणून आपण सुद्धा भविष्य काळामध्ये त्याला जे लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग उद्योगाच्या माध्यमातून जर उद्योग करायचा असेल तर त्याला जागा उपलब्ध करून देणं असेल, पाणी उपलब्ध करून देणं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आता आपण जयसिंगपूरमध्ये 2 औद्योगिक वसाहत आहेत, हेडगावला एक औद्योगिक वसाहत आहे. आता आपण टाकळीसारख्या ह्याच्यामध्ये आज शिरूर तालुक्याला MIDC अनेक वर्षापासूनची मागणी असून सुद्धा आपल्याकडे झालेली नाही. ती MIDC आता आपल्याला शिरूर तालुक्याला मंजूर झाल्या टाकलेला. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला छोटे छोटे उद्योग करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जर आपले पाल्य जर आपण त्या पद्धतीनं वाटचाल केली तर निश्चितपणे आपलं कुटुंब आणि त्या पद्धतीनं रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकेल. ह्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करावा अशा पद्धतीची अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो. आदरणीय बादशाह जमादार सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही शिक्षण संस्था, तर ही एकंदरीत शिक्षण संस्था असेल किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसाला उभा करण्याचं काम त्यांनी आपल्या ह्या गेल्या 25 वर्षाच्या जीवनामध्ये आणि 25 वर्षाच्या ह्या संस्थेच्या वाटचालीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या पतसंस्थेची वाटचाल अशाच पद्धतीनं चालू राहील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि बादशाह जमादार असल्यावर नक्की या संस्थेची वाटचाल ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होईल. कारण मी सुद्धा एक त्यांचा विद्यार्थी आहे, म्हणजे त्यांनी जी मला शिक्षण दिलं आहे त्या पद्धतीनं आता माझी वाटचाल इथंपर्यंत आली आहे. त्यामुळे या संस्थेची सुद्धा वाटचाल व्यवस्थित चालायला काय फारशी अडचण आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही, निश्चितपणे चांगली चालेल असा विश्वास या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. मगाशी काही गोष्टी शिक्षकांच्या आणि एकंदरीत संस्थांच्या बाबतीतचा या ठिकाणी उल्लेख झाला की शिक्षकांच्या